हम्म. नमस्कार नमस्कार. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्याशी गप्पा मारण्यासाठी 10:30 वाजता आज फेसबुक लाईव्ह मध्ये असणार होता सुप्रसिद्ध अभिनेता आणि कवी संकर्षण कराडे. आणि आता संकर्षण कराडेंची एंट्री झालेली आहे. ढांटडा. थँक्यू बंड्या, थँक्यू सो मच. आणि तू मला आज इन्व्हाइट केलंस. आज निमित्त फार गोड आहे, फार छान आहे आषाढी एकादशीचं. तुम्हाला पण खूप शुभेच्छा सगळ्यांना, सगळ्या व्ह्युअर्सना आणि तुला सुद्धा. खूप पांडुरंगाची खूप कृपा आपल्या सगळ्या लिस्नर्स वरती, व्ह्युअर्स वरती असू दे. नक्की. संकर्षण, आज काय मेनू आहे घरी? आज काय आता साबुदाण्याची खिचडी. तुला खरं सांगू का, लहानपणी मी तेवढ्या करता उपवास करायचो. म्हणजे मला सेम सेम. मला असं वाटतं की प्रत्येक मराठी घरात लहानपणी साबुदाण्याच्या खिचडीसाठीच ती लहान मुलं उपवास करायची. आणि आपणही त्या पिढीचेच आहोत. आणि याच्यानंतर जी लहान मुलं ती सुद्धा खिचडीसाठीच उपवास करतात. हो, अगदी बरोबर. तर ते बटाट्याचे तळले जाणारे चिप्स असू दे, साबुदाण्याची खिचडी असू दे किंवा भगर असू दे, शेंगदाण्याची आमटी आमच्याकडे फार छान करतात. वा. त्याच्यानंतर दाण्याच्या कुटाचा थोडासा तिखट म्हणजे हिरवी मिरची घालून भुरका करतात. तर अशा काही गोष्टींसाठी आमच्या घरात फार सुगरणी असल्यामुळे आम्हाला फार मज्जा येते. आणि पण आता मात्र सश्रद्ध भावनेने करतो. आता मात्र त्याच्यामधला विचार समजून घेतो. त्याच्या मागची श्रद्धाही समजून घेतो, त्याच्या मागचं विज्ञानही समजून घेतो आणि मनापासून करतो की नाही आता उपवास करायचा. खरंय, अगदी खरंय. तू आता ही जी सगळी नावं घेतलेली आहेत, म्हणजे शेंगदाण्याची आमटी, तो हिरव्या मिरचीचा भुरका, असं टेम्पटिंग व्हायला लागलं, तोंडाला पाणी यायला लागलंय. आणि काल सुद्धा मी आपला मित्र सगळ्यांचा सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकरशी बोलत असताना तोही असं म्हणाला की साबुदाण्याच्या खिचडीसाठीच आपण पूर्वी उपवास करायचो. पण एक ऑब्झर्वेशन आहे संकर्षण, इतर वेळी आपण साबुदाणा खिचडी कधी ब्रेकफास्टला कधी बाहेर समजा खाल्ली तर त्यावेळेची तिची चव आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपण उपवासाचे पदार्थ जे खातो ती चव, हे काय ते दिवसाचं महात्म्य एक आहे, वेगळी लागते ना. कळत नाही, पण तू म्हणतोस ते हे ऑब्झर्वेशन 100% बरोबर आहे. कारण ते वेगळंच रसायन. म्हणजे आज जी आता होईल ना तिकडे स्वयंपाक घरात, त्याचा जो इकडे येईल ना छान, हे तो वेगळाच असतो. एरवी जो आपण करतो ना तो ब्रेकफास्ट असतो, आज जे आपण खाऊ ना तो फराळ असतो. त्याच्यामुळे हा त्यातला शाब्दिकही फरक आहे, पण चवीतही निश्चित फरक पडतो. आणि मजा येते एकादशीच्या दिवशी हे सगळे पदार्थ. एकतर काय ना, आपण काहीतरी करतोय या भावनेने आपण ते खात असतो. एरवी आपण काय म्हणजे आज साबुदाण्याची खिचडी अशी मजा असते. पण आज मात्र त्याच्यामध्ये नाही, आज आम्हाला उपास आहे. ह्या ऍटिट्यूडनी कदाचित तो ऍटिट्यूडचा फरक असेल, तो त्या दिवसाचाही असेल, तो त्या शब्दातलाही असेल, पण मजा येते खायला, यात काहीच वाद नाही. संकर्षण, गप्पांना आपली सुरुवात झालेली आहे. आणि काल परवा तुझी एक कविता खूप व्हायरल झाली. विठू माऊलीला तू काहीतरी विचारलंय, काहीतरी सांगितलंय, आणि त्याचबरोबर कोविड-19च्या या महामारीच्या विठ्ठलाचं दर्शन वेगवेगळ्या रूपात घडलेलं आहे. तर मी तुला रिक्वेस्ट करेन की आता आधी तू ती कविता सादर करावी आणि मग त्याच्या सगळ्या प्रोसेस बद्दल आपण बोलणार. आणखी आपल्याला बरंच बोलायचं आहे. आणि आता काही मंडळी आपल्याला जॉईन झालेली आहेत, तर मी त्यांनाही विनंती करेन की इथे माझा मोबाईल मी ठेवलेला आहे, या मोबाईलवरती सुद्धा फेसबुक आहे आणि या फेसबुकवर जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही संकर्षणला विचारू शकतात. सो सगळ्यात आधी संकर्षणची व्हायरल झालेली कविता आपण आता ऐकूया संकर्षणकडनं पुन्हा एकदा, कारण ती खूप गोड आहे. त्यांना विठ्ठलालाच विचारलंय की बाबा बरं आहे का, या वर्षी वारी होत नाहीये, तुला कसं वाटतं? संकर्षण, ही कविता पुन्हा एकदा आणि मग पुढे गप्पांना सुरुवात. हो, मला निश्चित आवडेल सादर करायला. आणि हा पांडुरंगाशी संवाद आहे, कारण यावर्षी प्रत्यक्ष फिजिकली वारकऱ्यांची पांडुरंगाशी भेट होणार नाही. तर त्या भावनेने म्हणजे मी तुला सांगतो, माझे बाबा सुद्धा गेली 15-16 वर्ष बँकेत मॅनेजर असूनही निष्ठेने वारी करतात. पण ती चुकल्यामुळे त्यांना ते फार अस्वस्थ वाटत होतं आणि ते घरातही अस्वस्थता ती जाणवत होती. मग ती मी लिहिण्याचा प्रयत्न केला. मी असं लिहिलं की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? म्हणजे आपण जनरली देवाला विचारत नाही, ते मी सुरुवातीला विचारलं होतं की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, खराय का? क्या बात आहे. हा, पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे, खरंय का? म्हणजे आम्ही यंदा रखमई आणि विठ्ठलाला पाहायचं नाही. अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही. पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो. वा वा.
पण पंढरपूरच्या विठुरायाला विचारलंय, की पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरीत जर गजबजली नाही, तर तुझा जीव रमल का? हम्म, हम्म, हम्म. त्याला त्रास होईल ना, की कोणीच आलं नाही यावर्षी आपल्याला भेटायला. पण विचार कर अगदी रे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरीत जर गजबजली नाही, तर तुझा जीव रमल का? पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. तर हम्म. यातली भाषाही मी मुद्दाम ती जी वारीत सगळी बोलली जाते ना, ती मुद्दाम निवडली होती, हा. की पंढरीच्या विठुराया, वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. वा वा. मग कुठे गावोगावी दिसला आपल्याला? तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला. हम्म. तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला. चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. याही रूपात तो आपल्याला दिसला, की तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा वा. उचललास की रे खाली मान घालून. क्या बात आता है. ह्यात खाली मान घालूनचा अर्थ असा आहे, की भगवंताने भगवंत असूनही विना तक्रार आपल्याला ह्या काळात कचरा उचलणं हे केवढं मोठं आहे आपल्यासाठी काम करणं. म्हणून त्यातही अगदी मला खरं. भगवंत दिसला, की तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे. इतकं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. खरंय. इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस पाय नाही का दुखत रे. हा विचार आपण करतच नाही. तो आपल्याला वाट बघत उभाच आहे, की इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस पाय नाही का दुखत रे. नाही येत बघ यंदा देवा तुला आरामच देतो. वा. वारकरी पांडुरंगाला म्हणतो, की नाही येत बघ यंदा देवा तुला आरामच देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. क्या बात है. आता सतत गर्दीच्या मनात भीती आहे ना, की आपण गेलो तर काय संक्रमण करोना हे ते. पण पुढल्या वर्षी विठुराया तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको. तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. हे संसर्ग पण भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची आणि या वा. सगळ्यात मग एकच लस ज्ञानबा तुकाराम नामाची. वा. आणि हे सगळं म्हणल्यानंतर मग वारकरी कॉन्फिडेंटली पंढरीच्या विठुरायाला म्हणतो, की पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी पुढल्या येतो वर्षी मग. येतो मग. येतो मग तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव बघ. तोवर तुझ्या भक्ताकडे असाच लक्ष ठेव बघ. क्या अतिशय बात है. सुंदर. क्या बात है संघर्ष. क्या बात है. अतिशय सुंदर कविता. आज मला खूप साऱ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ती कालपासून परवापासूनच येते. हो. बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनल्सनी पण त्याची दखल घेतलेली आहे. तुझ्या फेसबुक पेजवरही त्याला लाखो हिट्स लाईक्स मिळालेले हो. आहेत. संकर्षण पण कुठली कविता सुचणं किंवा एखादी कलाकृती आपण म्हणजे कविता रूपी जर काही शब्द आपल्याला कागदावरती उतरवायचे असतील ना तर त्याला एखादा क्षण किंवा असा एखादी ट्रिगर गोष्ट अशी ती पॉइंट. क्लिक होते. ट्रिगर पॉइंट आपण ज्याला म्हणतो. आणि मग तू ती कविता किंवा ती कलाकृती आपण अशी उतरवतो किंवा काढतो किंवा लिहितो जे काय आपण त्याला म्हणतो. तुला बरोबर. कधी सुचली ही कविता. असं काय घडलं होतं. अरे मी तुला ऑनेस्टली सांगतो गंमत काय झाली. परवा एका न्यूज चॅनल वरती बाबा महाराज सातारकर लाईव्ह होते. हम्म. लाईव्ह नाही म्हणजे आता बाबा महाराज सातारकरांपुढे आपण सगळे लीन असतो, नतमस्तक असतो. त्यांचा अभ्यास, त्यांची परंपरा, त्यांचं गाणं, त्यांचं कीर्तन, त्यांनी जे दिलंय आजपर्यंत महाराष्ट्राला ते फार मोठं आहे. तर अगदी मग खरंय. कसा अधिकार असतो बघ म्हणजे भक्तीचा म्हणा, श्रद्धेचा किती अधिकार असतो. त्यांना प्रश्न विचारला गेला, की "काय वाटतं तुम्हाला बाबा महाराज यंदा वारी चुकली?" तर ते म्हणाले, "वारी आमची नाही चुकली, वारी पांडुरंगाची चुकली." हे हा हा. म्हणल्यानंतर मला असं झालं, की किती अधिकार आहे हा देवावरती. किती आणि अधिकार हा वाणी येते अधिकार मग देवावर किती अधिकार आहे. किती अधिकार आहे ना. आणि हा अधिकार म्हणजे आपण आपल्या मित्रांच्या बाबतीत म्हणतो, की मी गेलो नाही तर काय मला थोडीच बोर होणार आहे. त्याला बोर झाला असेल. हे आपण जेव्हा कॉन्फिडेंटली म्हणतो ना, की मी आज बंड्याला भेटलो नाही तर मला फक्त एकट्याला थोडीच वाईट वाटणार आहे. बंड्यालाही वाईट वाटलं असेल. तर तेवढ्या बरोबर. अधिकाराने परमेश्वराविषयी बोलणं ह्याला किती अभ्यास लागतो. आणि हे खरंय. ऐकल्यानंतर मला खूप असं झालं, की नाही, नाही ही फार सश्रद्ध भावना आहे आणि याच्याविषयी आपण काहीतरी मत मांडलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि मग मला तो ट्रिगर पॉइंट मिळाला आणि मग मी ती कविता लिहिली, की पंढरीच्या विठुराया कसं काय रे वा बरं आहे का? वा वा वा. म्हणजे वारकऱ्यांची चुकली असं म्हणत असतानाच पांडुरंगालाही खूप आठवण येत असेल वारकऱ्यांची. आणि
त्यालाही खूप आज वाईट वाटत असेल. आपण असंच म्हणतोय की या वर्षी पायी वारी सोहळा होऊ शकला नाही, त्याचं भव्य दिव्य स्वरूप आपल्याला अनुभवता आलं नाही आणि मी त्यामुळे मी तुला आपल्याला खरं खूप. सांगू का, खरं तर ह्या कवितेचा सिक्वेलही आज करावा असं माझ्या इतक्या डोक्यात आलं होतं, वा की वा. रुक्मिणी म्हणते पांडुरंगाला, की आता कुणी आलं नाहीये तर थोडा वेळ मला द्या, माझ्याशी बोला. तर पांडुरंग म्हणतोय, "अगं नाही, गर्दीत जरा श्वास मोकळा घेत होतो मी एरवी. आज असं हा. रिकामं तर मला गुदमरायला होतंय." असं एक काहीतरी माझ्या डोक्यात चालू होतं. पण बघूया, ते जमेल तेव्हा जमेल, वा. सुचेल तेव्हा सुचेल. चला, म्हणजे आता लवकरच आणखीन एक कविता आमच्या भेटीला येऊ शकते आणि त्याची प्रोसेस तुमच्या डोक्यात सुरू झाली. ही एक्सक्लुझिव्ह माहिती तुम्ही आर जे बंड्या बरोबर फेसबुक पेज लाईव्ह मध्ये दिलेली आहे. संकर्षणजी, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं, मला जसं तू आता मगाशी म्हणाला की बाबा सुद्धा 15-16 वर्षापासून अगदी बँकेचं काम सांभाळून वारी करतात आणि हो. त्यांच्यामध्ये ती अस्वस्थता, अशीच अस्वस्थता बऱ्याच वारकऱ्यांमध्ये आहे. प्रत्येकानं माझी वारी घरच्या घरी अशा पद्धतीनं वारीमध्ये जे जे काय होतं ते सगळं केलेलं आहे. आपल्या घरीच केलेलं आहे आणि त्याला कारण आहे, नाईलाज आहे हा कोरोना महामारीचा. तुझं कधी पंढरपूरला जाणं झालंय का? तू विठू माऊलीचं दर्शन कधी घेतलंय का? त्याचा काही एखादा अनुभव आहे का? हो, खूपदा. काय होतं माहितीये का? माझी जी आजी आहे ना, हं. ती दरवर्षी राखी पौर्णिमेला पांडुरंगाला राखी बांधते आणि बरं. तिने 52-53 वर्ष वारी केली. आता ती थकली, आता ती जाऊ शकत नाही. तर हं, तिला ना हं. ती खूप मनापासून हे असते, की माझी राखी पांडुरंगाच्या हातावरती असली पाहिजे. तो माझा बरोबर. सखा आहे, तो माझं सर्वस्व आहे. मग हं, हं. जेव्हा आमची आजी थकली आणि तिचं जाणं बंद झालं, तेव्हा हं, हं. माझ्या आजीची राखी घेऊन मी पंढरपूरला जायचो. क्या बात है! तर त्या निमित्ताने माझं जाणं जरा झालं आणि हं, हं. लहानपणी चातुर्मासात हं, हं. 4 महिने माझे आजी-आजोबा तिथे राहायचे, म्हणजे माझ्या आईचे आई-वडील. तर हं, तेव्हा हं. नगरेश्वर मंदिर म्हणून म्हणजे तिथे पंढरपूरला एक जागा आहे. अगदी चंद्रभागेच्या काठी नगरेश्वर मंदिर आहे आणि हं, हं. त्या मंदिरात माझे आजी-आजोबा 4 महिने राहायचे. तर हं, तेव्हा हं. आम्ही मग त्यांच्याकडे तिथे जायचो. मग चातुर्मासात दिवाळी तिकडे, मग लक्ष्मीपूजन तिकडे. मग तेव्हा महापूजा पण होत्या पांडुरंगाच्या. आता हं, हं. महापूजा बंद झालेल्या आहेत. बरोबर. तर ती महापूजा आम्ही अनुभवलीये. पांडुरंगाला फार शेजारती अनुभवलीये, काकडा आरती अनुभवलीये. तर हं, हं. ते तुळशीचा सगळा हार घातलेला, तो सगळा माहोल वगैरे आणि हं. आजी-आजोबा ज्या सश्रद्ध भावनेने पांडुरंगाकडे बघायचे, ते आम्ही एवढं लहानपणापासून पाहिलंय ना, की मग हं, नकळत हं. ते आमच्याही मनात आलं, की अरे नाही, ही हे म्हणजे हे श्रद्धा आहे फक्त. ही मनापासून खूप आपण भजतो पांडुरंगाला आणि त्याच्यामुळे खूपदा जाणं झालं. खूपदा तो जो सातारकर महाराजांच्या कीर्तनामध्ये नेहमी येतो, की नामदेव महाराज पांडुरंगाशी बोलले, की "दूध प्या." तो जो संवाद आहे ना, तो संवाद मी माझ्या हो, हो. आजी-आजोबात आणि पांडुरंगामध्ये पाहिलाय. तर अगदी. त्याच्यामुळे ना मला ते खूप आपलंसं वाटतं आणि खूपदा जाणं झालं. मी अगदी मनापासून जातो पांडुरंग. अगदी अलीकडे म्हणजे मी सांगेन मागच्या अ, ऑक्टोबरची गोष्ट असेल किंवा सप्टेंबर-ऑक्टोबरची गोष्ट असेल. तेव्हा पंढरपूरला मी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेलो होतो आणि मध्ये वेळ होता 4 तासाचा. सो मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि संदर्शन ते सावळं असं ते मोहक रूप पाहिल्यानंतर ना आपोआप डोळ्यामध्ये हो, पाणी तरळतं. मला खरंच कळलं नाही, की असं म्हणजे मी खूप आनंदाने उत्साहानं गेलो ना. आपण हो. पांडुरंगाला भेटतोय आणि पंढरपुरात आहोत. अ, बरोबर, आपल्याला जे बरोबर. काय मागायचं ते सगळं मागणं आणि हे सगळ्या गोष्टी मनात ठेवून. सो त्या हो. उत्साहात सुद्धा, त्या आनंदात सुद्धा आपोआप डोळ्यात पाणी येतं. याच्यामागे काय शास्त्र असेल, काय, मला खरंच त्याच्याबद्दल काहीही सांगता येणार नाही. पण नाही, नाही. अलीकडेच तो फार योग ते आला. आणि ते विलक्षण आहे आणि ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे. ती तुम्हाला अगदी खरं. अशी सांगून म्हणजे कळणार नाही खरं तर. ते अनुभवणं फार महत्वाचं आहे, असं फार मनापासून मला वाटतं. वा. आता हे फेसबुक लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्याच मंडळींना मला सांगायचं आहे की आपल्याबरोबर आज सुप्रसिद्ध अभिनेता आणि कवी संकर्षण कराडे आहे. जर तुम्हाला संकर्षणला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकतात. मी माझ्या फेसबुकवरून ते प्रश्न त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवीन. संकर्षण, एखादी छानशी कविता आता पुन्हा एकदा आपल्या गप्पांना, जसं की गप्पा, कविता आणि बरंच काही असणार होतं. सो एखादी कविता तुला आठवते आता? हो, मी ना ह्या एकादशीच्या आधीच हा. नुकतीच काय झालं, की एकंदरीत आपल्या राष्ट्राची जी आता परिस्थिती आहे, की कोरोना हम्म. आलाय, तिकडे चीन पण त्रास देतोय, मध्येच काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला होतोय. तर ह्या सगळ्या हम्म. ह्याच्यावरती ना आपण नेहमी असं म्हणतो बघ, की संकट आले ना, की चारही बाजूने येतात. तर हा. हीच भावना सध्या आपल्या देशाची पण असेल ना. आपल्या बरोबर. देशाला चारही बाजूने, तर ह्या भावनेने मी एक हिंदीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला होता, की "ये राष्ट्र पुनः खडा होगा." म्हणजे क्या बात है. हेही दिवस जातील ना, म्हणजे हो, थोडा हो. काळ त्रासाचा येईल, पण परत एकदा आपल्याला आणि आता तर आपण आत्मनिर्भर होणार आहोत. आता तर हम्म, आपलं हम्म. राष्ट्र सगळं स्वतः निर्माण करणार आहे. तर मला खूप असं वाटतं, की आपलं राष्ट्र आता जे उभं राहील ना या संकटातनं, हम्म. ते ब्रह्मांडावरती राज्य करण्यासाठीच उभं राहील, अशी माझी फार मनापासून भावना आहे. तर त्या भावनेतनं वा. मी लिहिलं होतं, की "ये राष्ट्र पुनः खडा होगा." मग त्यात मी काय लिहिलं, की कशी संकट येतात. अदृश्य दुश्मन आता है, कभी तूफान सताता है.
ऐ ईश्वर तू क्या बहरा है, सब 3 माह से ठहरा है। कोई घर से अपने दूर है, कोई भूखा है, मजबूर है। पर इस बिगड़ी को सवार कर इंसान से इंसान जुड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा, ये क्या बात. राष्ट्र पुनः खड़ा होगा. मग त्याच्यानंतर पुढे मी असं लिहिलं, पर चाहे जितना वक्त लगे, कितना भी क्यों ना सख्त लगे, तुम संयम अपना ना खोना, तुम निराश होकर ना रोना, तुम एक दूसरे के साथ रहो, तुम खुद से खुद ये बात कहो, ढल जाएगा ये सूरज और फिर से नया चढ़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. पण आपण आपण किती महत्वाचे आहोत, आपल्याला काय काय येतं, मग ते पुढच्या कडव्यामध्ये मी लिहिलं, हं. की मी थोडं आठवतो, मला एकदम ते हे झालं. हो, हो. अ, काय बरं पुढचं कडवं होतं, हे असं होतं ते काय खूप मनात भावना आल्या ना, की हमें तो सब कुछ आता है. हां, पुढचं कडवं असं होतं, की अब ताकत हं. अपनी जान भी लो. म्हणजे भारतीयांना मला सांगायचं की ओळखा आपलं स्थान काय आहे. अब राइट. ताकत अपनी जान भी लो, अब मन में अपने ठान भी लो. हमें तो सब कुछ आता है, हम दाता, हम निर्माता है. हम उगाते हैं अनाज भी, हम बनाते तेजस जहाज भी. अब आत्मनिर्भर ये भारत, ऊंची उड़ान उड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा पुनः होगा. खड़ा होगा. ये राष्ट्र मग पुनः शेवटी आपल्या खड़ा होगा. शेजाऱ्याला एक प्रश्न होता, की "ऐ पड़ोसी अब क्या चाहते हो? अरे पड़ोसी अब क्या चाहते हो, क्यों सपनों में तुम जीते हो, तुम यही धंधा तो करते हो, तुम यही बारूद भी भरते हो, वाह! तुम हिंदुस्तान को मत छेड़ो, तुम हारे हो, तुम मत दौड़ो, हम देंगे अगर जवाब तो सिर धड़ से अलग पड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा पुनः होगा. खड़ा होगा. ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. सगळ्यात शेवटी मला सगळ्या लोकांना सांगायचंय, भारतीयांना, की अब इस पीड़ा से सीखना है. इस पीड़ा से सीखना है, अब खुद को स्वस्थ रखना है. परदेश की चीजें ना छूकर अब झुकना है ना रुकना है. अब वाह! वक्त की आहट को समझो, अब आपस में तुम मत उलझो. स्वार्थ से आगे सोचो, तभी राष्ट्र का कदम बढ़ा होगा. ये राष्ट्र पुनः खड़ा होगा, ये राष्ट्र पुनः खड़ा होगा. क्या बात है. बहुत खूप, बहुत खूप. पाहणाऱ्यांना विनंती आहे, जर तुम्हाला या कविता आमच्या गप्पा आवडत असतील तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. अर्थात संकर्षणानं जर कविता सादर केली आणि ती शेअर झाली नाही असं होत नाही. खूप मजा येते आणि तुझ्या नेहमीच बोलण्यातनं मला राष्ट्रप्रेम असं ओतप्रोत भरलेलं नेहमी जाणवतं. जेव्हा आपण इतरही वेळा गप्पा मारतो तर तुला देशावरचा जो अभिमान आहे देशाबद्दलचा तो नेहमी तुझ्या बोलण्यातनं जाणवतो. आणि तिसरी महासत्ता काय, आम्हाला पहिली जगातली महासत्ता व्हायची आणि आपला देश जो आहे तो नक्की जगावरती राज्य करेल असं आहे. आता काही लोकांच्या कमेंट्स आहेत ज्यांनी केलेल्या आहे आपला उत्साह वाढवण्यासाठी. फक्त मी त्यांची नावं घेतो. ओमकार दामले यांनी म्हटलंय की कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. त्यामुळे विठ्ठल आपल्या आतच आहे, दुःखी होण्याचं कारण नाही. विठ्ठल चराचरात आहे, तुमच्यात आणि माझ्यातही आहे. खूप चांगला थॉट त्यांनी मांडलाय. अखिलेश पुरुडे यांनी सुद्धा खूप छान लिहिलंय की भाषा तुझी संकर्षणा खूप प्रॉपर आहे आणि प्रत्येक वाक्य मनाला भिडतंय. काल तुझी कविता ऐकताना त्यांनी कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा फेसबुकवर किंवा सोशल मीडियावरती पाहिली असेल तर काल पण रडू आला ऐकताना बघताना आणि आजही त्यांना रडू आलंय. म्हणजे विचार कर की ते शब्द किती काळजाच्या आत जात आहेत, चिरत चिरत जात आहेत आणि त्याच्या भावना आहेत. मला वाटतं त्या समस्त वारकऱ्यांच्या तू मांडल्यात. संकर्षण भाऊ थँक्स असं त्यांनी म्हटलेलं आहे. सचिन नांद्रे आहेत, त्यांनी थँक्यू म्हटलंय. धनश्री देशमुखांनी खूप छान कविता तू म्हटली आहेस असं लिहिलंय. योगेश गोखलेंनी आपल्याला नमस्कार केलेला आहे. संकर्षणला जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्की विचारा. आम्ही या झूम कॉलचं या फेसबुक लाईव्हचं जे टायमिंग आहे ते अगदी 40 मिनिटं वगैरे ठरवलेलं आहे. आय डोंट नो ते किती वाढेल. जोपर्यंत स्वयंपाकघरातून खिचडीचा वास येत नाही तोपर्यंत कदाचित ते चालू राहण्याची. संकर्षण, तू एक सिरियल केली होती आणि त्या सिरियल मध्ये तू थोडासा विज्ञानवादी होता, तुझा देवावरती विश्वास नव्हता, अशी एक सिरियल होती. मला पण तुझा देवावरती प्रचंड विश्वास आहे. हो हो, खूप आहे, खूप. जी युवावर होती ती सिरियल. हो हो हो. हा हा. आणि देवा शपथ नावाची ती मालिका होती आणि त्यातले बहुतांश कलाकार पुण्याचेच होते. म्हणजे कौमुदी वलवकर होती, त्याच्यानंतर क्षितिज दाते होता, स्वानंद बर्वे होता, ज्ञानदा म्हणून एक आहे ती पण होती. बऱ्याच जणी होत्या आणि खूप चांगली टीम होती. बाप्पा जोशी होते, सीमा देशमुख माझ्या आईचा रोल करायच्या, शाल्मली म्हणून आहे ती पण होती आणि अभिषेक म्हणून आहे जो आता तुझ्यात जीव रंगला मध्ये आहे.
हो हो. तर टीम इतकी छान होती, गोड होती आणि ती मालिका खरंच आस्तिक नास्तिक याच्या पलीकडे जाऊन एका घरामध्ये दोन विचारांची माणसं, की बाबा हम्म. त्याचे जे बाबा आहेत ते हा. पिढ्यानपिढ्या कृष्णाच्या मंदिरातले पुजारी आहेत, त्यांच्याकडे पौरोहित्य आहे आणि हा हम्म. मुलगा म्हणतो की या भगवंतानी काय दिलंय आपल्याला? आपण आपल्या हम्म. प्रगतीवरती आणि आपल्या शक्तीवरती मोठं होतो. म्हणजे लॉजिकली विचार करायला गेलं तर देव नाहीच आहे. तो म्हणतो ही 7 दगड आहेत. कसले काय देव आणि कसले काय? आणि बाबांचा अगदी त्याच्या विरुद्ध विचार असतो. मग अशा वेळेला जर मनुष्य बरोबर. रूपात भगवंत आला, तर तो कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल हम्म. करेल? एका आस्तिकाला आणि एका हम्म. नास्तिकाला कुठेही या मालिकेमधनं असं थॉट मांडला नव्हता, की तुम्ही आंधळेपणाने श्रद्धा करा किंवा श्रद्धाच ठेवू नका. या दोन्हीचा बरोबर. सुवर्णमध्य साधून इतक्या छान विषयावरती ही मालिका होती आणि क्षितिज हम्म. दातेनी कृष्णाचं काम केलं होतं, ते फार छान केलं होतं. सगळ्यांनीच कामं हम्म. कौमुदीनी छान केलं होतं. माझाही हो. रोल मला करताना मजा येत होती आणि नाही, खूप मजा येत छान होती मालिका म्हणजे, होती. पण आपली वृत्ती तशी नाही ना. कधी कधी तुला त्याच्यामध्ये काही कडक संवाद किंवा थोडस आपण म्हणतो ना, जी टिप्पणी किंवा जे डायलॉग्स होते ते जरा थोडेसे स्ट्रिक्ट होते, तर ते हो. प्रेझेंट करताना असं बॅक ऑफ द माइंड अरे काही. 100% व्हायचं. म्हणजे गोपाळ कृष्णाची पूजा ओल्यानी करतायत माझे बाबा, हा. असा हा. सीन होता बाप्पा हा. दिवशी, की ते ओल्यानी हा. प्रदक्षिणा मारतायत आणि मला म्हणायचं त्यांना होतं, की "काय त्या दगडासमोर तुम्ही बसलाय?" तर हे वाक्य हम्म. म्हणताना मला असं व्हायचं, की अरे हे थोडंसं पण ते त्या पात्राची गरज होती आणि ते इतकं एजवरती आणि इतकं ह्याच्यावरती लिहिलं होतं, की माझ्या ह्या हम्म. हम्म. दगडाच्या वाक्याचं प्रायश्चित्त म्हणून माझे वडील मौन व्रत धारण करतात काही दिवस. की हम्म. भगवंता माझ्या मुलाला माफ कर बाबा, तो तुला दगड म्हणाला. तर ते इतक्या टोकाचे त्यांचे हे होते ना, हे म्हणताना हम्म. निश्चितच संकर्षण म्हणून असं वाटायचं, की अरे हे जरा जास्ती आहे ना. पण पात्र म्हणून करताना मजा यायची. ते त्वेषाने मी म्हणायचो आणि मग त्याच्यावरून काउंटर खूप छान यायचं. तर हे खूप अगदी. इंटरेस्टिंग होतं. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मनाला हम्म. कुठेतरी वाटतं, की अरे आपण एवढे सश्रद्ध आहोत आणि आपणच हम्म. म्हणतोय, की या दगडापुढे तुम्ही काय हे करताय. तर ते एक हम्म. मजा होती पण ते करताना. अगदी. माणसातल्या देवाबद्दल तू म्हणाला आणि आज डॉक्टर्स डे आहे. राइट. मला असा विचार करताना नेहमी वाटतं, की कोविड-19च्या आधी डॉक्टर म्हणजे डॉक्टर्स हे नेहमीच आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे. ते देवदूत आहेत, ते देव आहेत असं आपण म्हणतो कलियुगातले, आणि त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकतो. पण ह्या कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती मग डॉक्टर्स असतील, त्यांना सहकार्य करणारे हॉस्पिटलचा सगळा स्टाफ असेल आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारी जी मंडळी आहे, तर त्यांचं महत्त्व आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि या डॉक्टरांना सुद्धा खूप खूप आपण वंदन करूया, सॅल्यूट करूया, कारण ही मंडळी जी आहे ती आपण असं म्हणू की माणसाचे देवच आहेत. आणि जसं तू मगाशी त्यांना विठ्ठलाची सुद्धा उपमा दिली, तर या दरम्यान म्हणजे कधी डॉक्टरांबद्दल तू काही लिहिलंयस का, किंवा एखादी कविता अशी काही तुला सुचली आहे, कधी तू लिहिली आहे? नाही. मी डॉक्टरांबद्दल ऑनेस्टली खरंच कधी काही नाही लिहिलं. पण तू आता म्हणाल्यानंतर मला एक जुनी कविता आठवली. हा. हा. ती या डॉक्टरांसाठी आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने आपण त्यांना गिफ्ट देऊया. वा वा. म्हणजे जर ती कविता त्यांच्यापर्यंत पोहोचली तर मला फार आनंद होईल, की बघ हां, काय होतं येस. आपण खूपदा असं म्हणतो, की मी माणूस आहे, मी माणुसकीने वागलं पाहिजे, मी सत्कार्य केलं पाहिजे. सेम शपथ डॉक्टरही घेतात, ज्याला आपण डॉक्टर्स ओथ म्हणतो, की त्यांनी शपथ बरोबर. घेतल्यानंतर त्यांना त्यांचं हे कर्तव्य असतं, की त्यांनी पण कविता अशी आहे, की "वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो." वायदे करणारे खूप आहेत. वायदे करीती हजारो, पाळणारे शोधतो. माणसाला माणसागत मानणारे शोधतो. क्या बात है. बोलणारे भेटले, ऐकणारे भेटले. बोलल्याविण अंतरीचे जाणणारे शोधतो. दोन मागता चार मिळती, सुख असता सोबती. आता आपण जेव्हा ठणठणीत असतो, बरे असतो, तेव्हा खूप लोक असतात. पण आपण आजारी पडल्यावर आपल्या भोवती कुणी नसतं, फक्त डॉक्टर असतात. म्हणून त्यांच्यासाठी हे कडवं, की दोन मागता चार मिळती, सुख असता सोबती. दुःख दिसता ही जरासे थांबणारे शोधतो. क्या बात तर है. ते आपल्याजवळ थांबणारे फक्त डॉक्टर आहेत. डॉक्टर्स असतात. कोरोनाच्या काळात तुम्ही दुःखी आहात, पिढी आहात, संसर्गाने हे आहात, पण तरी सुद्धा तुमच्याजवळ थांबले होते ते फक्त डॉक्टर्स आहेत. सो क्रेडिट गोज टू ऑल ऑफ देम, की त्यांनी एवढ्या निष्ठेने हे काम केलंय आणि त्यांच्या शक्तीला ते जागले. बरं फक्त आंधळेपणा नाही, प्रॅक्टिकली त्यांनी हा विचार केला, की नाही आम्ही याच्यासाठी तर डॉक्टर झालोय. तर त्याच्यामुळे हॅट्स ऑफ आहेत त्या सगळ्या डॉक्टर्सना. मी कित्येक डॉक्टरशी फोनवरती बोललो ह्या काळामध्ये. मला थोडी हा. सर्दी हा. झाली, मला थोडा खोकला झालाय, मला थोडा ताप आलाय. त्यांनी मला फोनवरूनही आधार दिलाच ना अर्थात. दिलाच. हो तर हो. त्याच्यामुळे त्या डॉक्टर्सना क्रेडिट आहेच आणि थँक्स टू ऑल ऑफ देम आणि हॅपी डॉक्टर्स डे.
क्या बात आहे. सगळ्यांना डॉक्टर्स डेच्या, म्हणजे जे डॉक्टर्स आता आपल्याला पाहतात किंवा ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, आणि ओव्हरऑल सगळ्याच डॉक्टरांना खरं तर डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या सगळ्या वैश्विक महामारीच्या काळात त्यांनी केलेलं जे काम आहे, मला असं वाटतं की ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे निश्चितच, कारण फील्डवर सतत असणं आणि कितीही आपण ते सगळं म्हणजे पीपी किट असेल, ग्लोव्स, सगळं 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 माझा एक मित्र विधान डॉक्टर आहे करून बंड्या, सुद्धा. तुला सांगतो. हा हा हा. ज्ञानेश काशीकर म्हणून माझा मित्र आहे, जो केईएम ला डॉक्टर आहे. तर बर. त्याला मी विचारलं की काय परिस्थिती आहे रे, तर तो म्हणाला संकर्षण 6 तास पीपीई किट घातल्यानंतर आपल्या अंगावरती हा. त्वचा आहे की नाही हे तपासून पाहायला लागतं, एवढा घाम येतो. आणि अशा अवस्थेत ते रुग्ण तपासतायत, इतरांना बरं करतायत. तर हे फार आपल्या विचारांच्या पलीकडेच आहे. डॉक्टर्स डेच्या फक्त शुभेच्छांनी तर काहीच होणार नाही. त्यांच्यासाठी खूप आपण देणं आहे आता इथून पुढच्या काळात. अगदी खरं. आज बिग एफ वर सुद्धा काही निवडक डॉक्टरांचे आम्ही सॉन्ग रिक्वेस्ट सुद्धा प्ले करणार आहोत. गिफ्ट ऑफ म्युझिक या आमच्या काय सेगमेंटमध्ये. संकर्षण, एखादा अभंग आता आम्हाला तुझ्याकडून ऐकायला आवडेल. वा. आणि एकादशीच्या निमित्तानं आपण बोलतो आहोत, या गप्पा सुरू आहेत. बरं. मी तर लहानपणी एक अभंग शिकलो होतो आणि तो माझ्या हा हा. कायम लक्षात राहतो. मला तो फार आवडतो. मी बाबा महाराजांच्याच आवाजात तो ऐकला होता आणि मी तो सादर करण्याचा बरं. प्रयत्न करतो. मी गायक नाहीये बंड्या, माझा पोपट होऊ नये अशी आपण पांडुरंगालाच प्रार्थना करूया. नाही नाही, तू गायक जरी नसलास तरी मी कुठे गायक आहे किंवा मला त्यातलं काय एवढं कळतं. तुम्ही कुठे गाशील तरी छानच असेल असं ओके. माझ्यासाठी. चला ट्राय करूया. नाम प्लीज. गाऊ नाम धाऊ, नाम गाऊ नाम धाऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे हो, आम्ही दैवाचे हो, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. नाम गाऊ नाम धाऊ, नाम विठोबाला वाहू. नामा म्हणे लाखोली सदा, नामा म्हणे लाखोली सदा. अनंत नामे हरीच्या रूपे, वाहू गोविंद. वा वा. नाम गाऊ नाम धाऊ, नाम विठोबाला वाहू. धन्यवाद. वा. क्या बात है, क्या बात है. म्हणजे तू चांगला गातोस पण आज मला. नाही, मी चांगला नाही गात, पण मला आवडतं, म्हणजे मजा येते. गाताना एक वेगळी मजा येते. ती एक वेगळी नशा असते आणि आपल्याला काय परफॉर्मिंग आर्ट मधलं आपल्याला काही आवडतं रे. ज्यांना कला प्रकार आवडतो ना, त्यांना परफॉर्मिंग हो. आर्ट मधलं सगळं आवडतं असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे उद्या जर तुला म्हणलं की बंड्या, मला असं हम्म. वाटतं की तू रेडिओवरती एखादं गाणं तुझ्या प्रोग्राम मध्ये गावं, तर तू सूर तालाचा विचारा पलीकडे जाऊन आनंदाने गाशील, कारण तू त्या हो हो. परफॉर्मिंग आर्ट मध्ये आहेस. तर ते तसा आनंद घेण्याची ही हे आहे, बाकी काही. करेक्ट. संजीव नरोडेनी रामकृष्ण हरी असा मेसेज तुला पाठवलेला आहे. वा. स्वाती इनामदार म्हणतात की संकर्षण अप्रतिम असं ते म्हणतात. अंजली आडवे यांनी तर कमेंट दिली आहे, म्हणजे तो आता स्पीक अच्छा हेडफोन लावत म्हणून सांगतो. तर त्या असं म्हणतात की संकर्षण गोड दिसतोय. अरे थँक्यू सो मच. आणि सो जर काही कुणाचे प्रश्न असतील तर तुम्ही ते नक्की विचारू शकतात. आता संकर्षण कराडे आपल्या बरोबर आहे आणि येस. या गप्पा खास आषाढी एकादशीच्या निमित्तानं अरे पण सुरू त्या आहेत. बरं झालं प्रश्न विचारतो हा म्हणून मला आठवलं. तुझी हा. वारीची काही आठवण आहे का? तू कसा पांडुरंगाकडे पाहतोस? तू कधी दर्शनाला गेलायस किंवा तुझ्या घरात वारीची परंपरा आहे का? आता मला अजून एक विचारायचंय. मला हम्म. मागच्या वर्षी चांगलं आठवतं, तू एक फेसबुकलाच फोटो टाकला होता, ज्याच्यामध्ये तू खूप वारीच्या अशा छान गर्दीमध्ये आहेस आणि टिक्का वगैरे असं कुंकू बुक्का लावलाय, बरोबर ना? मला तो अगदी फोटो अगदी अजून आठवतो. तर तू अगदी कशी मिस करतो आणि त्यात तू आता पुण्यात आहेस, बरोबर? अगदी. पुण्यातनं वारी जाते, इतकी छान गर्दी असते, वारकऱ्यांचा सगळं हे असतो. आज तुला काय रुखरुख वाटते आणि तुला काय त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा, की वारी नाही? खरं सांगू तुला की
वारीची परंपरा ही माझ्या आजोळ घरापासून आहे. म्हणजे माझ्या आजी आजोबा हे वारकरी संप्रदायातले आहेत. बर आणि लहानपणी मी सुद्धा अखंड हरिनाम सप्ताह जे व्हायचे तर तिथे हा ज्ञानेश्वरी पारायणासाठी असायचो. त्यामुळे ह्या हो सगळ्या गोष्टींशी माझा खूप जवळचा संबंध आलेला आहे. बर त्याच्यानंतर मग शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी. मग नंतर नोकरीच्या निमित्तानं काही 4-5 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं की एक उपक्रम आपण करूया, कारण हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक सण सोहळा आहे आहे. असं म्हणायला हरकत नाही. कारण बरोबर लाखो वैष्णव, फार मोठा उत्सव आहे हा, की लाखो वैष्णव विना आमंत्रण, विना निमंत्रण, अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं टाळ मृदुंगाच्या जयघोषात, माऊलीच्या जयघोषात, विठू माऊलीचा गजर करत पंढरपुरी जातात. तर हे फार मोठं मॅनेजमेंटचं शास्त्र सुद्धा, म्हणजे याला खूप अँगल्स आहेत. आणि राईट हे आपण रेडिओवरून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता ज्यावेळी मी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो किंवा हे लोकांपर्यंत पोहोचलो, तर काही खूप छान छान लोक मला भेटली आणि त्यांनी हे सगळं शास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न रेडिओच्या माध्यमातून केला. आणि मी एक माध्यम होऊ शकलो, तर त्यामुळे मला खूप छान वाटायचं. बरं, आता मी शिफ्ट झालोय, पण पूर्वी मी ज्या ठिकाणी राहायचो तर अगदी रस्त्यालगत ते घर होतं आणि तिथून सगळ्या पालख्या म्हणजे पुण्याहून हडपसर मार्गे जायच्या. तर इतकी तोबा गर्दी रस्त्याला, आणि इतकं ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवावं, काय करावं, त्याचा फोटो काढावे, लाईव्ह करावं, शो करावा, की ते फक्त पाहत राहावं, दर्शन घ्यावं. मागच्या वर्षी तर अगदी आम्ही बरोबर फलटणच्याही पुढे गेलो होतो संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याबरोबर. तर खूप हम्म. छान वाटत. या वर्षीचा पायी वारी सोहळा होऊ शकला नाही. जसं तू म्हणाला की वारी ही अनुभवावी लागते, ती शब्दात मांडता येत नाही. अगदी तसंच आहे की ह्या वर्षी पायी वारी सोहळा नाहीये. त्याचा त्याचा जो अनुभव किंवा त्याचं जे दुःख आहे, त्याची जी वेदना आहे, ती बरोबर सुद्धा शब्दात की नाहीये. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या आळंदीमध्ये मी दरवर्षी असतो. तू जो फोटो पाहिलेला आहे तो राईट अगदी समोर सहकार्य आपल्याला असतं. यावर्षी सुद्धा आपले डिजिटल पार्टनर आम्ही वारकरी आहेत. बरोबर रामभाऊ चोपदार, राजाभाऊ चोपदार, सचिन पवार असतील. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी सुद्धा माहिती असेल, की ज्यांना हो अलीकडे 100% स्वस्तिक मध्ये माहिती गाणं गायलंय. अच्छा हा, तर अवधूत हा माऊलींच्या आजोळ घराचा वंशज आहे बर आणि तो माझा चांगला मित्र आहे. त्याच्या घरीच तो बाल्कनीत काढलेला तो फोटो तू पाहिलेला आहे. सो ह्या बऱ्याच गोष्टी आहेत संकर्षण, ज्या मी यावर्षी मिस करतोय. पण पुढच्या वर्षी मात्र हे मी होऊ देणार नाहीये. आणि म्हणून माझी पण सगळ्यांना विनंती आहे की कृपया घरात राहा, नाही नाही सगळे पुढच्या नियम वर्षी पाळा. पांडुरंगच हे होऊ देणार नाहीये त्याच्यामुळे तू काही चिंताच करेक्ट करू आहे, नको करेक्ट. आणि त्याला सांगणं आहे माझं, म्हणजे आता मग भांडण लागलं ना तरी चालेल, म्हणजे काही हरकत नाही, की हे सगळं आवरलं पाहिजे. हे हो सगळं. खरंय खरंय बाय द वे, पांडुरंगाकडे तुझं काय मागणं आहे, काय सांगशील? काय सध्या तर एकच मागणं आहे कोरोना नावाचं प्रकरण जाऊ दे बाबा फार कंटाळा आलाय अरे हा. कारण काय आहे की शरीरापेक्षा आता मनावर त्याचा त्रास व्हायला लागलाय आणि ते हम्म. एवढं मनामध्ये खोल गेलं ना की आता ते फार म्हणजे बाहेर पडताना भीती सतत काही एक शिंक आली तरी भीती हम्म. जवळून जाताना कोणी मास्क नसेल बांधला तरी भीती पाहण्याचा दृष्टिकोन तर हे ना शरीरापेक्षा आता मनामध्ये फार त्रासदायक व्हायला लागलेलं म्हणजे जे आपण हो. एरवी निर्भीडपणे जगत होतो ना मग आता मला हम्म. सांग आता परत लोकलची गर्दी तशी असेल का आता परत नाट्यगृह तसं भरेल का आता सिनेमा थिएटर तसं भरेल का आता लोक तसेच नाही, खरं आमच्या तर भोवती गराडा करून हा ही ही फार फार आपण फार मोठ्या गोष्टी बोलतोय. कुठे हम्म. जिथे आपल्याला साधा एखादा कटिंग चहा आपण ज्या ठिकाणी प्यायचो आनंदानं, अरे यार तिथे जाऊन तरी तो पिता येईल की नाही, इथपर्यंत वाटण्याची परिस्थिती आहे. हो म्हणजे मला मला ते फार आठवतं यार की प्रयोग झाल्यानंतर जे जवळ येऊन लोक तुम्ही छान काम करता आम्हाला आवडतं हे कधी होणार आहे यार आता हे कधी हम्म. होणार तर त्याच्यामुळे नाही. ती खूप विनंती आहे पांडुरंगाला की हे घालव बुवा प्रकरण हा. त्याच्यातून कसा मार्ग आहे तू दाखव त्याच्यावर लस शोधायचं काय माहित नाही मला पण ते सगळं घालवून टाकत आहे कोरोना हा. तुझं नाटकही ऐन भरात असतानाच नेमकं हे संकट आलं. थोडस हो रे नाटकाबद्दल सांगशील? नाटकाबद्दल तू काय म्हणशील तसं. नाटकाचं नाव जसं तू मला काल म्हणाला की आपण फेसबुक लाईव्ह करूया आणि मी तुला पटकन म्हणलं तू म्हणशील तू तसं म्हणशील हे तसं. नाटकाचं नाव आहे त्याच्यामुळे आणि प्रशांत दामले त्याचे निर्माते आहेत माझे सहकलाकार फार छान आहेत भक्ती अमोल प्रिया प्रिया तर पुण्याचीच आहे हो. आणि फार यार मस्त प्रयोग चालू होते 70 दिवसात 58 प्रयोग झाले होते 70 हो. दिवसात हो. फक्त हो. 12 दिवस आम्ही मोकळा श्वास घेतला होता आणि हम्म. बुकिंग होत होतं पुण्यात कोथरूडला गंधर्वला अण्णाभाऊ साठे सगळीकडे छान रिस्पॉन्स होता
पण आता थांबलं. बरं यंदाच्या झी गौरवला छान नॉमिनेशन मिळाले. मला ऍक्टरचं मिळालं, नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक मिळालं. पण ते काय आता बघू प्रेक्षकांच्या आणि भगवंताच्या मनात येईल तेव्हा परत जोरात सुरू होईल. पण नाटकाची वा, प्रोसेस फार छान सुरू होती खरं तर. नक्की नक्की. आणि त्याला थोडासा ब्रेक लागलेला आहे. मग या 3-4 महिन्यामध्ये आता तू कविता छान केल्या, तर तुझे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेले आहेत. खूप कौतुक तुला मिळते. आणखीन तू काय काय केलं, हा एक प्रश्न विचारावंसं वाटतोय. मी खरं सांगू का स्वयंपाकघरात मला बायको हाकलून दिली इतपत तिला मदत केली. वा वा. म्हणजे हो, तिने मला घालवलं शेवटी, की "तू जा बरं शूटिंगला. मला इथे इरिटेट नको करू. तेलच जास्त झालं आणि तिखटच जास्त झालं आणि मीठच जास्त झालं. ते तू नखरे करू नको. तू ते खवय्येमध्ये कर." असं तिने मला हा स्पष्ट सांगितलं. हा हा. ती लुडबुड केली. त्यानंतर मी पुस्तकं खूप वाचली. हम्म, जी कुलकर्णींची वाचली, पु. ल. देशपांडेंची वाचली, विजयाबाईंचं एक पुस्तक वाचलं आणि काही वा वा. हिंदी वाचली, काही इंग्लिश वाचली. मोबाईलवरती थोडा मी फार ऍक्टिव्ह नसतो. मी फार ठराविक हम्म, पोस्ट करत असतो इंटरनेटवरती. हम्म. आई-बाबांबरोबर वेळ घालवला. रोज बदाम सात खेळलो आम्ही. वा. हो, रोज बदाम सात अगदी निष्ठेने, नेमाने जशी आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट रोज आम्ही संध्याकाळी 7 वाजता रामरक्षा, विष्णू सहस्त्रनाम, शुभं करोती हे रोज म्हणलंच म्हणलं. कारण काय की ह्या काळामध्ये आपल्याला त्या आधाराची गरज होती. कुठल्यातरी हम्म. मानसिक म्हणून किंवा आपल्याला कशात तरी तंद्री लावण्याची गरज होती. जे मी खूप शांतपणे या काळामध्ये करू शकलो आणि बाकी काही नाही मग एवढं केलं सगळ्या गोष्टी. वा वा वा. संघर्षण, आता निरोपाची वेळ आलेली आहे सर. बरं. तर जाता जाता तुम्ही आम्हाला काय ऐकवणार? जाता जाता मी परत तीच कविता तुम्हाला ऐकवेन की जातील हेही दिवस जातील. वा वा, क्या बात है. जातील मला वाटतं हेही दिवस जातील. लॉकडाऊनच्या काळामधली तुझी पहिली कविता, जी म्हणजे हो, हो. खूप साऱ्या कविता आहेत तुझ्या, पण लॉकडाऊनच्या काळातली ही पहिली कविता जी प्रचंड व्हायरल झाली. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, संकर्षण सोबत या खूप कॅज्युअल गप्पा सुरू आहे, कारण आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत आणि तो इतका गोड आहे की ह्या गप्पा अशाच आम्ही मारत बसू आणि वेळेचंही भान राहणार नाही. पण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना आता विनंती करतो, असतील काही प्रश्न तर प्लीज पाठवा. जर या गप्पा तुम्हाला आवडल्या असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. खास आषाढी एकादशीच्या निमित्तानं संकर्षण कराडे आपल्या बरोबर आहे आणि पुढची कविता जातील हेही दिवस जातील, तो आता आपल्या करता. जातील हेही दिवस जातील. वा खरंच वा. मला कळत नाही आम्ही किती पाप केलेत. आमच्याच देशाच्या नशिबी देवा हे काय शेजारी आले. एक तो नापाक शेजारी जो सतत शस्त्र उचलतो, दुसरा कोरोनाच्या रूपात थेट विषाणू बॉम्ब पाठवतो. या शेजाऱ्यांची पापं आता आपल्यालाच निस्तरायला लागतील, पण नका काळजी करू जातील हेही दिवस जातील. वा वा. पण पुढचे काही दिवस आता घरात बसणं आलं, शासनाच्या आदेशांचं पालन करणं आलं. करेक्ट. पुढचे काही दिवस आता घरात बसणं आलं, शासनाच्या आदेशांचं पालन करणं आलं, जे आपल्याच भल्यासाठी आहे इतकं लक्षात असू द्या. कुटुंबावरचं प्रेम तुमचं घरात राहून दिसू द्या. त्या वा वा. निमित्ताने बायको, आई, वडील नव्याने कळतील, कुटुंबासोबत आनंदात जातील, हेही दिवस जातील. पण आता लक्षात आलं असेल निसर्ग कसा असतो. पण आता लक्षात आलं हम्म. असेल निसर्ग कसा असतो, त्याच्या समोर आपण फक्त माणूसच असतो. त्याने काही करेक्ट. कोरोना हा हिंदू, हा मुस्लिम, हा शीख असं पाहून दिला नाहीये. पण आता लक्षात आलं असेल निसर्ग कसा असतो, त्याच्या समोर आपण फक्त माणूसच असतो. जात, पक्ष, झेंडा, मोर्चा ह्याने काहीच होत नाही. त्याने केला कायदा की विरोध करून चालत नाही. करेक्ट. आता लक्षात आलं असेल की निसर्ग कसा असतो, त्याच्या समोर आपण फक्त माणूसच असतो. जात, पक्ष, झेंडा, मोर्चा याने काहीच होत नाही. त्याने केला कायदा की विरोध करून चालत नाही. यातनं बोध घेऊन माणसातली माणसं बाहेर पडतील. माणसांच्या साथीने जातील, हेही दिवस जातील. राईट. पण मग ह्या सगळ्यावरती आता उपाय काय? की उपाय आता एकच की फक्त जरा धीर धरा. बी पेशंट. उपाय आता एकच की फक्त जरा धीर धरा. घरी राहून, गर्दी टाळून तुमच्या देवाचं स्मरण करा. अल्लाह, गुरु, गॉड, देवा, अरिष्ट दूर जाऊ दे. पुन्हा माझ्या राष्ट्रामधून सोन्याचा धूर येऊ दे. वचन देतो वागण्यात आमच्या बदल तुम्हाला दिसतील. दे रे आशीर्वाद देवा जातील, हेही दिवस जातील, जातील हेही दिवस जातील. वा 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 वा. सुपर. क्या बात है, क्या बात है संकर्षण. मस्त. थँक्यू. अशा छान छान कविता तुझ्याकडनं होत राहू आणि तुझ्या कवितांनी खरोखरच खूप प्रोत्साहन मिळतं आणि विचार करायला लावणाऱ्या या कविता असतात. आता ह्या सुचतात कशा, तर ते काही तू सांगणार नाही. म्हणजे जर एखाद्या असं छान काही नाही. मी खरं सांगू का? मी तुला हॉटेलमध्ये गेलो आपण. हा.
मला मला एखाद्या गोष्टीवरती माझी जी पहिली काय रिॲक्शन हॉटेलची रेसिपी विचारली समजा, हा तू फार बदमाश आहेस बंड्या, फार बदमाश. ती रेसिपी तर सांगत नाही ना, ती रेसिपी तर सांगत नाही. नाही सांगतो मी. काय होतं, हा, एखाद्या घटनेवरती माझी जी पहिली रिॲक्शन असेल ना, ती मी हा. कवितेत रूपांतरित करतो. वा वा, म्हणजे अगदी कारण काय आपल्याला जेन्युइनली इथं जे पहिल्यांदा वाटतं ना, ते जर योग्य शब्दात आलं, तर ती कुठलीही भावना कविता होते. हे माझं ठाम करेक्ट. मत आहे. वा वा. त्याच्यामुळे जेन्युइनली व्यक्त व्हायला आपण शिकलो ना, तर निश्चित आपल्या प्रत्येकाच्या हातनं एक कविता होईल. बंड्या अडकला वाटतं. वा, नाही नाही, आहे, ओके आहे. आहेस ना? वाह! वाह! पण थँक तू मलाच ह्या आहे. कविता सगळ्या विचारल्यास आणि थँक सो मच. मला नेहमीच तुझ्याबरोबर बोलून खूप छान वाटतं. आणि येस प्रेक्षकांना परत येस, एकदा आपण आषाढीच्या शुभेच्छा देऊया. काळजी घ्या, नक्की गर्दी टाळा. पांडुरंग आपल्या सगळ्यावरती नक्की कृपा करेल. थँक नक्की. बंड्या. आणि संकर्षण, तूही वेळ दिलास आणि जसं तू मगाशी म्हणालास की आपण फेसबुक लाईव्ह करूया का, तर तू लगेच म्हणाला, तू म्हणशील तसं. आणि तू खूप छान गप्पा मारल्या, कविताही सादर केल्या, वारीचे अनुभव जे तुझे वैयक्तिक आहेत तेही तू सांगितलेस. पुन्हा एकदा पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना आहे बाबा, हे जे महामारीचं संकट आलेलं आहे त्याचं निवारण कर. काही चुकलं असेल आमचं तर आम्हाला माफ कर. आम्ही पुन्हा चुका न करण्याचा शब्द तुला देतो, पण कृपया ह्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढ. आणि जे सगळं पहिल्यासारखं होतं ते परत पहिल्यासारखं कर. आणि आता हे सगळं तुझ्या हातात आहे. आणि त्याच्या रूपात जी मंडळी या संकटाचा मुकाबला करण्यासाठी बाहेर आहेत आणि आपण घरात सुरक्षित आहोत, त्या बाहेर असणाऱ्या सगळ्याच मंडळींना पुन्हा एकदा मी वंदन करतो, सॅल्यूट करतो. वाह! कृपया त्यांचा त्रास कमी होईल. त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांनाही घरदार आहे, तर त्याचा सुद्धा आपण विचार करूया. आपण सोशल डिस्टन्सिंग पाळूया आणि ही साखळी तोडण्यात त्यांना मदत करूया. पुन्हा एकदा संकर्षण, खूप खूप धन्यवाद. आणि असंच बोलत राहू, तू अशाच कविता करत राहा. खूप छान वाटलं तुझ्याशी आज बोलून. माझी आषाढी खरोखरच आज मस्त झालेली आहे, छान झालेली आहे. थँक बंड्या. थँक थँक्यू, यू. धन्यवाद. बाय.